वहिनी ऐक ना मग काय ऐक ना हो, तुला हात किती सोडा. ऐक ना वहिनी पण तुला रोजच झालं बाई वैताग नुसता रोजच आहे. मी इकडं जातो आणि मी तिकडे जातो आणि मी हे कमीतो आणि ते कमीतो. सगळेच लोक कमीते का आज कमीतो वहिनी काय लय निवांत बसले निवांताचे. का तुम्हाला काय सांगायचं आमच्या घरातल्या भानगडी? काय तुम्हाला माहिती आहे मानावर दारू पितो हा ना काय एवढं लय प्यायला लागलं वहिनी तरी तुम्ही येते चोंबड्यावानी गोष्टी करायला आहे ना. नाही नाही पण तुला तर माहिती आहे ना बाई मी त्याला लय वखत म्हणलं ग अरे बायको चांगली आहे तुझी खायला दारू पितो लय समजून सांगितलं काय नाही मित्रांनाच प्यायला लावले आणि काय सांगणार तुम्ही समोर? कोणा मग मित्रामुळेच माणसं बिघडत ना. ही मित्र पाच तर राहते नंतर फक्त सवय लावून दिली का ते बरोबर घरातले पैशाचे पिते. अगं वहिनी मी तुला देर लागतोय तुला माहिती आहे ना धीर मी काल लागत. तुझ्या नवऱ्याला पाजू मानावर दारू शिवत सुद्धा नव्हता आणि मग कोणाची वाला आणि संगत अशी भेटली ना. नाही नाही ते शिरपे सगळं पेत असेल ते माझ्या संग नाही मी काही दिसलं तुला तुझ्या नवऱ्या संग मग तुम्ही काल आले मला वाटतं हाय काय करी मग घरी नाही ते केला असं तर पडाल कुठं? कुठे माहिती. मला काम होत त्याच्या का मग जा पहा तिकडं. मरू आता त्यांचं घरी नाही म्हटलं मग तो असेच बोलत मरू दे एक तर मान त्याचं भांडण झालं आणि तुम्ही आणखीन सांगू राहिले. वहिनी तुला मी एक सांगू का काय त्याला सोडून दे सोडून देऊ हा आणि सोडून काय करू? काहीच करू नको टेन्शनच घेऊ नको फक्त तू त्याला सोडून दे आता सोडून नाही देता येईना मला. घरात डसत सोडा पळत असं होईल. हा मग डसायलाही नको कायलाच नको म्हणजे तू जीव मोकळा जीव राहील तवाला हा हा आणि त्याची काही काळजी करू नको वाटलंच वहिनी मी तर लय वैतागले बाई. हे बघ तसं काही नाही हे बघ तुला काही लागलं ना तर मला सांग द्याराला तुला जे नाही ते पुरेल वाटलं घाबरू काय नको काय द्याशान तुम्ही मला? देईल. हेल्मेट द्याशान गप्प काय खर्चाला पैसे द्याशान का अगं. बाजार द्याशान? अगं सगळं देईल तुला काही पोटाला किती लागणार तवाल्या काय नाही सगळे असेच म्हणते सुरुवातीला हा नंतर कळत त्यांचे रंग. नाही तर चल माईड राय वाटलं मग आता काय सांगू हा राय माईड मग आता काय तुमच्या इथं हा तुमच्या इथं कसं काय कोणत्या नात्यानं राहू मी? मग तुला काय पोटालाच लागणार खायला तुझं काय लागणार नाही नाही नातं काय राहू वहिनीच्या नात्यानं बघ काय असं कुठं झालं का? काय म्हणजे मी तुमच्या घरात राहिलं मानावर ठेवीन का मला? कोणला हा बस नाही तर मग बाहेर चला आपण दोघं बाहेर चाल म्हणे. हा तुम्ही ना जा बरं तुमचं काहीतरी काम असेल ते करून घ्या. नाही वहिनी मी काय म्हणतो, ऐक ना काय मला आहे ना तुला शिवाय करमतच नाही तुम्ही थोडं लांब बसा. खरंच ना नाही नीट बस तिकडे. का नाही ना खरंच वहिनी तुला सांग का मला तू आवडते ग आवडते हा काय बोलायला काय खाऊ वाटलं का मी तुम्हाला? म्हणजे वा तिकडं. अगं पण तो नवरा असं आहे दारू द्यायचं ना काय घेऊ बसली मग मानावर दारू तुम्ही फायदा घेते का? मग ती जवळ दर जवळ यायचं कामच नाही राहिलं सारखा बरा वास येतो तोंडाचा त्याचा हा तुम्ही लांब बसा आधी मग सांगा तुम्ही तुम्हाला. आता किती अंतर आहे मग हे आपलं? असंच राहतं मग प्यायला तुम्हीच लावली आता नवरा सोडायला तुम्हीच लावा हा आणि तुमच्या घरात मला घ्या. नाही ना वहिनी तुला काय कर आपण लांब राहू माय लग्न होईल नाही ऐक आपण गावात राहायचंच नाही आपण लांब जाऊ राहायला हो मी मला लग्न झाल्यापासून पाहते तुम्हाला तुमचं कधी लग्न होणार आहे? हा ना तेच ना. तुम्ही तसेच राहणार आहे. म्हणून म्हणते तू दे या तो नवऱ्याला सोडून आणि चला आपण राहू मी काऊन सोड मानावर ते मा प्रश्न आहे तुम्ही नका सांगू मला. वहिनी अहो, ऐक ना मग काय ऐक ना हो, तुला हात किती सोडा. ऐक ना वहिनी पण तुला किती मारी हात सोडा बरं तुम्ही. तू असं हात नको चटक वहिनी म्हणजे ऐक ना तू ऐक ना मावर ऐक ना वहिनी ऐक अहो ना. माझी सासू बिसू येईन इकडं पायी. काल येईल मग तुला तुला घराच्या बाहेर काढून दिले ना हा आणि मग आता ती काय येईल तो अक मला काढून नाही देईल. मग मी आले बाहेर बसले मग पिशी भरून आता मग रागात होते ना मी. मग चल काला मग आता बसते राहू राहू मागं जात चल नको विचार करू हो चल तुला काय कर आहे चल कस का तुला काय करायचंय जा बरं तुम्ही तुला नका. जे नाही ते देतो चल सगळं माय ना फक्त तो भांडतो एवढंच आहे. आणि मग भाडं तुम्ही सोपं आहे का सांग बरं दिवसभर कामही करायचं हं. आणि संध्याकाळी पोटाला खायचं ते अंगी लागत नाही आणि मग आणायचं मारायचंय पण आणि भांडायचंय वरून आणि सांग बरं मग कष्ट करून काय उपयोग अहो ते सगळं करतो पण रात्री गोड गोड बोलतो ना आल्यावर. मग अरे त्याच्या फायद्या पुरतं बोलत होतो म्हणजे रात्री पण दिवसा पिऊन आणतोच ना तुला अहो दिवसभर कुठं असं माणूस संध्याकाळी घरी आला बस झालं. मग आता वैरी माणसाचे कामच असेच राहत्या कसे संध्याकाळीच गोड बोलत या मग बस रात्री दारू उतरेल राहते त्यांची. हा पण दे सोडून तुला काय तुम्हाला सांग काची दारू उतर राहते दुसरंच काम राहत दुसरं काम नाही मानावर आहे मला माहिती. गोड गोड बोला ते फक्त हा तेवढ्या पुरतं फक्त हा आणि तुम्ही काय बद्दल गोड गोड बोल राहिले मला? बरं तुम्ही मग आता आपण काय म्हणलं माहिती का तू असं बांधणं होते हा. मग म्हणलं त्या दे नवरा सोडून मग करू आपण दोघं लग्न आणि राहू आपण लांब कुठेतरी असं ज्या बाईला नवरा आहे तिला पण तुम्ही असं बोलते का? मी काय आता त्रास वाण्यापेक्षा ना गे हानली मारली येईल का हा तुला जर मोडून तोडून ठेवलं मग तू काय कामात राहणार आहे सांग बरं त्याच्या कामात येणार नाही दड माय कामात येणार नाही काय जर तुला त्यानं जर मोडून तोडून ठेवलं एक जागी बसून ठेवलं हा हा सांग बरं मग तुमच्या कामात येणार नाही असं कसं काय? मग सांगतं बा असं नाही तुम्ही काय बोल राहिले तुमच्या त्या डोक्यात येऊ राहिलं का? काय
तुमच्या कामात कस काय येईन मी? हा हा मग तुम्ही कोण लागत माई? देर रे तवाला मी मग दे राहत असं मायावर ध्यान ठेवून. काय वहिनी हट. तू असं अजिबातच समजून घेत नाही. मला म्हणजे नाही तुला समजून तुला आहे ना त्याची जर टिकावून तुला तिथेच राहायचे. हा मला तेच हा? नाव लागतो. तुम्ही उठा बरं इथून. बरं असं काय कमून आणतो तुला तूच सांग जाऊ दे. काय? काय कमून आणतो मला सांग मी आहे का घराच्या बाहेर कधी? कर. मी घराच्या अरे आतच आहे तू ना. बाक ये तुला मी घराच्या नाही दरवाजा लावून सुद्धा बाहेरून जात जाईल. तुम्ही उठा ते का आता इथून? तू आता इकडे निघत नाही घराच्या बाहेर हा मग तिकडे निघू नको ना. अहो मी तसं नाही म्हणत. मग? माझा नवरा मला कुठं कामाला जाऊन देत नाही. तिच्या आणि आजी बाजाराला जाऊन देत नाही. अगं मी सुद्धा नाही कुठं जाऊन जाणार तुला. आपण मी काय तुम्ही संग लग्न करू का? लग्न नाही परत मी मग आपलं लपड करून आपण बाहेर जायचं राहायला. लपडा हा काय बोलला तुम्ही माणूस? हा. अहो तुम्हाला काही लाज वाटते का? मी काही लपडे वाज दिसू राहिले का तुम्हाला? वहिनी हे बाय असं समजून घे बा असं. समजून बिमजून काय नाही घेत मी. उठा बरं इथून. वहिनी हे बाय असं तिटकारा नको मावाला. एवढं नको जुन फेकून जोकू मला. तुम्ही डायरेक्ट म्हणून राहिले लपडा कर म्हणजे काय? नाही नाही, लग्नच करू आपण तिकडे गेलं माळ घालून घेऊ. मला नाही करायचं लपडा नाही लग्न नाही. हं? चाल ना तुम्ही काही येडे झाले का? चल चल काल टाइमपास करते. हा उठा इथून. जा तुमच्या हे बाय, तुमच्या आता घरी. संध्याकाळी जा, टाइम कामं झाला पहा. आपण एखाद्या हॉटेलला जेवण करू आणि तिथेच हॉटेलला राहून घेऊ. चल तुम्ही जाते का आता? चल आता रात्र होत चालली काल बसली आता बाहेर. रात्रवत आली तर मानावर राहीन घरी. तुम्ही जा. मला अगं, जायचं घरी. लक्ष्मी यायचा टाइम झाला आता. चाल येडापान नको करू जरा. हा चारी सांजा मावळलाय. माझ्या घरी चालले ना मग मी. कुठं म्हणजे परत संध्याकाळी हा संध्याकाळी लेट होतील तो. हा टोकू दे. टोकू दे. मानावरच आहे ना. हा ना? हा मग बरोबर आहे मग. तुम्हाला तर मजा घ्यायलाच लागत दुसरी. कश काय राहते ते दारोड्याजवळ मला हेच का दारुड्या असो नाही तर कसं असो पण मानावर आहे ना. नाही नवरा आहे मी काही म्हणलो का तुला. मी सहन करते फक्त ना. बा कसं आहे, नको बा तुला तकलीफ त्रास. मला काही तकलीफ नाही. तुम्ही जा बरं. अगं बाय आयुष्य माणसाचं किती दिवस आहे. चांगलं जगायचं का रोज हाणमार करायची. लागला टोला टाला गेला जीव मग काय करायचं. तसं मी तुला हाणणार नाही मारणार नाही. चल तुमचं ना संबंध काय आहे? तुम्ही चल, लांब चल, उभा राहा. लांब बसा तिकडं. हा? लांब चाल म्हणजे काय? या असे वहिनी तवालं. अगं असं घेर नाही म्हणा तुला पाय. हा मला हा. लागत नाही असं धीर. हा ना होईल का काही काय तुम्ही आता जाते का काय? म्हणजे उठा बरं इथून. लय झालं तुमचं. वहिनी पाय बर का. वहिनी म्हणायचं आणि परत असं बोलायचं. वहिनी कोणी असं बोलन का मग? उठा बरं तुम्ही इथून. उठा. वहिनी हा असं उठा निघा. जा रस्ता धरा. तुला पेढे आणील ना पेढे. मला नाही खायची पेढे बिडे. मानावर आणतो मला सारं. केळा हा केळं केळा जायचं का मार खायचं आता? मला ना काहीच नाही खायचं. तुम्ही जा इथून. वहिनी असं नको करू मला. वहिनी तुला काहीच मारणार नाही अगं वहिनी खरंच नाही मारणार. हात काढा. तुला दुखावलं सुद्धा नाही. हा माहिती मला. सगळे असंच म्हणते. हा हा जर म्हणलं ना मग मला तू मार वाटलं तर चाल. बाई काय डोक्याला ताण झाला चल बाई. वहिनी, मी चल. जाते बाई. मीच जाते घरी. हा? तुम्ही जाते का मी जाऊ? हे बाय मी जातो पण आपलं हाय ये असं कोणाला सांगू नको. आपलं सांगू नको. हा आपलं काय? मी सांगणारच तुमचं. हे भाऊ वहिनी, द्याला माहिती. हे वहिनी हा? सांगू नको नका लांब बसा मग, नको लांब. नाही वहिनी नको सांगू नको ना अगं नको ना. सांगणार आहे मी. नको सगळ्यांना नको माहिती ऐक होतं ना, तुम्ही हे कशी आहे म्हणून. वहिनी नको नको सांग ना नको ना खरंच नको सांग. कस का नको नको सांगू मग का, परत वहिनी? बोल सांग माझ्या सांग असं. नाही असं नाही बोला नाही. हा मग मी तेच सांगते. नाही तर मी सगळ्यांना सांगन नाही, बाबराव नको कसं. नको ना वहिनी नको सांगू नको. हा वहिनी सांग मग जा आता. उठा इथून. हा हा सांगू नको वहिनी. तुम्ही निघाते का? हा निघतो. नाही तर मी लगेच बोलते कोणाला बरं येईल तरी. 2-3 दिवसानं. काला तो नवऱ्याला भेटायला. हा ते आलं रे. हा मी असले रेऊ ना घरी. हा आता जातो हिच्या नावाला चांगली दारू पाजून देतो आणि चांगलं रात्री जोडायला लावतो मारायला लावतो. हिच्या हातपाय काढायला लावतो डायरेक्ट. ही तशी ध्यानावर नाही आता आपल्याला नाही म्हणली ना पाहतो.